भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी हल्लाबोल केलाय। संघाची इच्छा नसताना सरकारनं खेळायला लावलं, गावस्कर म्हणाले असं त्यांनी म्हटलंय। तर कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा आरोपही राऊतांनी केलेला आहे। तुम्ही पाकिस्तानला आमच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम करताय, या शब्दात राऊतांनी टीका केली आहे। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला 1000 कोटींचा फायदा झाला असा आरोप राऊतांनी केला। सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतोय, लक्षात घ्या। पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार आहेत? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय, याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला?